सुदीप फाउंडेशन ने उत्कृष्ट महिलाओं को किया सम्मानित। धुले तालुका के फागणे गांव में सुदीप फाउंडेशन द्वारा विभिन्न क्षेत्रों में उत्कृष्ट कार्य करने वाली महिलाओं को सम्मानित किया गया। कार्यक्रम में धुले लोकसभा सांसद डॉक्टर शोभाताई बच्छाव मुख्य अतिथि रही। उन्होंने महिलाओं को सम्मानित करते हुए सुदीप फाउंडेशन के अध्यक्ष डॉक्टर शीतल पाटिल और डॉक्टर कुणाल पाटिल के सामाजिक कार्यों की सराहना की। कार्यक्रम कैलाशवासी सुपाबाई दीपचंद पाटिल की प्रथम पुण्यतिथि और फाउंडेशन की वर्षगांठ के अवसर पर आयोजित किया गया, जिसमें बड़ी संख्या में ग्रामीण उपस्थित रहे। सांसद डॉक्टर शोभा बच्छाव ने अपने संबोधन में कहा कि महिलाओं ने कृषि से लेकर अंतरिक्ष तक हर क्षेत्र में पुरुषों के समान योगदान दिया है। उन्होंने महिलाओं से आत्मनिर्भर बनकर समाज और देश के विकास में भागीदारी का आह्वान किया। इस अवसर पर कई महिलाओं की उपहार देकर सम्मानित किया गया। कार्यक्रम में फागड़े की प्रथम निर्वाचित सरपंच विद्याताई नगराज पाटिल, उप सरपंच छायाबाई विजय पाटिल और अन्य गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। भारत नेशन के लिए धुले महाराष्ट्र से खास रिपोर्ट। नमस्कार, मी डॉक्टर शीतल कुणाल पाटील, सुदीप बहुउद्देशीय संस्थान याची अध्यक्षा। आज आमच्या फागणे या गावात सुदीप बहुउद्देशीय संस्थेच्या मार्फत महिला सत्कार समारंभ आयोजित केला गेला होता। या सत्कार समारंभाला खासदार सौ शोभाताई बच्छाव यांची उपस्थिती लाभल्यामुळे आम्ही धन्य झालो आहोत। त्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट असं की तळागाळातल्या सगळ्या महिलांचा सत्कार व्हावा, सन्मान व्हावा हेच आहे। त्यातल्या त्यात सगळ्या वैद्यकीय सेवा देणाऱ्या महिला, आमच्या गावच्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांचा आम्ही सत्कार समारंभ केला। जास्तीत जास्त पुढे आल्या पाहिजे, कारण मला असा अनुभव आहे, म्हणजे मी देखील या शाळेमध्ये फागण्याला मी शिकायला होती आणि मला अजिबात राजकारणाचा कुठलाही त्या ठिकाणी गंध नव्हता। डॉक्टर झाले, त्याच्यानंतर आमच्या डॉक्टर म्हणजे शिकत असताना कोणीतरी लेडीज रिप्रेझेंटेटिव्हचा फॉर्म त्या ठिकाणी भरला, परंतु मला इंटरेस्ट नसल्यामुळे मी तो काढून घेतला। परंतु 1992 साली ॲक्सिडेंटली मी राजकारणात आले। पुष्पाताई हिरे ह्या त्यावेळी मंत्री होत्या आणि त्यांनी सांगितलं की नाही, महिलांनी आलं पाहिजे। आणि 15 वर्ष नगरसेविका, 3 वर्ष महापौर, त्यानंतर संधी अशा येत गेल्या, आमदार झाले, राज्यमंत्री झाले आणि त्यानंतर अचानक धुळे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची जबाबदारी मला काँग्रेस पक्षाच्या आमच्या सोनिया गांधी यांनी दिली आणि त्यांना मी नाही म्हणू शकले नाही। परंतु आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, आपल्या सगळ्यांचं सहकार्य, आपण केलेलं मतदान, त्याच्यामुळे मी लोकसभेमध्ये निवडून आली।